नमस्कार. आज आपण एका अशा संकल्पनेवर बोलणार आहोत, जी आपल्या संस्कृतीत इतकी खोलवर रुजलेली आहे, पण तितकीच गैरसमजून घेतलेली आहे. ती संकल्पना आहे माया. आपण हा शब्द ऐकतो तेव्हा मनात अनेक प्रश्न येतात. माया म्हणजे काय? जादू आहे? फसवणूक आहे? की की आपल्या सगळ्या दुःखाचं मूळ कारण? याच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी आज आपल्याकडे वेदांत, भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारित काही साहित्य आहे. आपला उद्देश हा आहे की माया म्हणजे निव्वळ खोटं जग, या कल्पनेच्या पलीकडे जाऊन तिचा खरा अर्थ समजून घेणे. आणि ही चर्चा सुरू करण्यासाठी एक खूप सुंदर रूपक आहे. माया म्हणजे पहाटेच्या धुक्यासारखी असते. दुरून पाहिलं की वाटतं पुढे रस्ताच नाहीये, सगळं धुसर आहे, काहीच स्पष्ट दिसत नाही. पण जसं जसं आपण त्या धुक्यातून पुढे जातो तसं तसं ते विरळ होतं आणि रस्ता स्पष्ट दिसू लागतो. गंमत म्हणजे रस्ता तिथेच होता. तो धुक्यामुळे नाहीसा झाला नव्हता, फक्त झाकला गेला होता. माया काही नवीन निर्माण करत नाही, ती फक्त जे सत्य आहे त्यावर एक आवरण टाकते, त्याला झाकून टाकते. म्हणजे माया म्हणजे फसवणूक नाही, तर अपूर्ण सत्य. ही संकल्पना खूप महत्वाची वाटते. म्हणजे जे दिसतंय ते खोटं नाही, पण ते पूर्णही नाही. हे जरा सोपं करून सांगता का? नक्कीच. यासाठी पाण्यात दिसणारं चंद्राचं प्रतिबिंब हे एक उत्तम उदाहरण आहे. रात्री शांत पाण्यावर चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं असतं. ते प्रतिबिंब खरं आहे का? हो, ते दिसतं तर खरं. हो, ते दिसतं. त्याची अनुभूती येते. पण तो खरा चंद्र आहे का? नाही. तो मूळ चंद्राचं फक्त एक रूप आहे. पाण्याला थोडा धक्का लागला की प्रतिबिंब विस्कटतं. बरोबर. पाणी शांत झालं की ते पुन्हा स्थिर होतं. पण या सगळ्याचा मूळ चंद्रावर काहीही परिणाम होत नाही. तो त्याच्या जागी स्थिर, पूर्ण आणि तेजस्वी असतो. आपलं जीवन हे या प्रतिबिंबासारखं आहे. अच्छा. सुख, दुःख, यश, अपयश, नाती, गोती हे सगळे अनुभव बदलतात. परिस्थितीनुसार विस्कटतात. पण या सगळ्यांच्या मागे असलेलं मूळ सत्य म्हणजे आत्मा, ते बदलत नाही. जे दिसतं ते पूर्ण सत्य नाही, हीच माया आहे. आपण आपलं सगळं आयुष्य त्या पाण्यातील प्रतिबिंबाला स्थिर ठेवण्यात, त्याला सजवण्यात घालवतो. हो. पाणी जरा हललं की आपण घाबरतो. पण आपण हे विसरून जातो की खरा चंद्र वर आकाशात आहे, जो या सगळ्या बदलांपासून अलिप्त आहे. कदाचित त्या मूळ स्रोताकडे पाहणं हेच मायेच्या पलीकडे जाणं असेल. अगदी बरोबर पकडलत. हाच नेमका मुद्दा आहे. पण एक मिनिट, हे सगळं ऐकायला खूप तात्विक वाटतं. पण सामान्य माणसासाठी, ज्याला घराचं कर्ज फेडायचं आहे, मुलांच्या शाळेची फी भरायची आहे, त्याच्यासाठी त्याचं घर, त्याचा पैसा, त्याची नोकरी हे अपूर्ण सत्य कसं असू शकतं? त्याच्यासाठी तर ते 100% खरं आहे. यावर गीतेत काही भाष्य आहे का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर गीतेत श्रीकृष्ण देतात. ते म्हणतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. दुरत्यया. तर ही माझी माया दैवी आहे. ती त्रिगुणांनी बनलेली आहे आणि तिला पार करणं अत्यंत कठीण आहे. श्रीकृष्ण तिला खोटी म्हणत नाहीत, तर दैवी म्हणतात, कारण ती ईश्वरीय व्यवस्थेचाच एक भाग आहे. अच्छा. आणि ती इतकी खरी का वाटते? कारण ती आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर काम करते. ती फक्त बाहेरच्या जगात नाही, तर आपल्या मनात, विचारात आणि आपल्या ओळखीमध्ये सुद्धा खोलवर पसरलेली आहे. अच्छा, म्हणजे तिचे वेगवेगळे स्तर आहेत. जसं तुम्ही म्हणालात की ती बाहेरही आहे आणि आतही आहे. मग आपल्या रोजच्या जीवनात ती नेमकी कशी काम करते? हो, तर साहित्यात मायेचे 3 मुख्य स्तर सांगितले आहेत. पहिला आहे स्थूल माया. स्थूल माया. ही म्हणजे दिसणारी भौतिक दुनिया, घर, पैसा, पद, आपले शरीर, आपल्या सभोवतालच्या वस्तू. तुम्ही जो कर्जाचा उल्लेख केलात तो याच स्तरावर येतो. हे सगळं उपयोगी आहे, यात शंका नाही. पण यालाच अंतिम सत्य मानलं की दुःख सुरू होतं. बरोबर. म्हणजे बाहेरच्या जगात सुख शोधण्याचा प्रयत्न हा स्थूल मायेचाच एक भाग आहे. एका अर्थानं हा उपभोक्तावादाचा म्हणजे कन्झ्युमरिझमचा सापळा आहे. नवी गाडी, नवा फोन घेतला की वाटतं आता सगळं मिळालं. पण 6 महिन्यातच त्या गाडीचं नाविन्य संपतं अगदी तसंच. आणि मन दुसऱ्या कशामागे तरी धावायला लागतं. तो आनंदाचा डोंगर लगेच सपाट होतो. अगदी. कारण आनंद त्या वस्तूत नव्हता, तो आपल्या अपेक्षेत आणि नवीनतेत होता. आणि हे जे मन सतत धावत राहतं, ते आपल्याला दुसऱ्या स्तरावर घेऊन जातं. तो स्तर आहे सूक्ष्म माया. सूक्ष्म माया. ही म्हणजे आपल्या भावना आणि विचारांची दुनिया. राग, मत्सर, अभिमान, भीती, तुलना या गोष्टी बाहेरून दिसत नाहीत, पण आतून आपल्याला पूर्णपणे हलवून टाकतात. मन सतत एक गाजर दाखवत राहतं.
हे मिळालं तर मी सुखी होईन, पण ते मिळाल्यावर मन लगेच म्हणतं आता तेही हवं. हो. ही एक कधीही न संपणारी साखळी आहे. ही सूक्ष्म माया आहे, जी आपल्याला सतत अस्वस्थ आणि अपूर्ण असल्याची भावना देत राहते. आणि मला वाटतं स्वामी विवेकानंद याच गोष्टीला मानसिक दुर्बल्य म्हणायचे नाही का, की आपण आपल्या भावनांचे गुलाम बनतो आणि आपलं सुखदुःख बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून ठेवतो. बरोबर. हीच ती दुर्बलता आहे. आणि याहीपेक्षा खोलवर आहे तिसरा स्तर, कारण माया. ही सर्वात सूक्ष्म आणि शक्तिशाली माया आहे. कारण माया. ही आहे मी कोण आहे याबद्दलच्या आपल्या मूलभूत गैरसमजाची माया. आपण स्वतःला शरीर समजतो, मी म्हणजे माझे विचार असं समजतो, किंवा आपलं यश अपयश म्हणजेच आपली ओळख मानतो. हम्म. मी एक डॉक्टर आहे, मी एक अयशस्वी व्यक्ती आहे, मी सुंदर आहे. या सगळ्या ओळखी म्हणजे कारण माया. कारण वेदांतानुसार आपलं खरं स्वरूप, आत्मा, हा या सगळ्या उपाधींच्या पलीकडे आहे. हे खूप खोल आहे. म्हणजे माझी मीपणाची भावनाच, माझं व्यक्तिमत्व, माझ्या आठवणी, हे सगळं ज्यावर उभा आहे, तोच मायेचा सर्वात खोल स्तर आहे. ही कल्पनाच थोडी अस्वस्थ करणारी आहे. हो, कारण ती आपल्या अस्तित्वाच्या मुळावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. आणि हे सगळं कसं घडतं यासाठी वेदांत मायेच्या 2 शक्तींबद्दल बोलतो, आवरण आणि विक्षेप. ही तिची कार्य करण्याची पद्धत आहे. आवरण आणि विक्षेप. हो, तिची पहिली शक्ती आहे आवरण शक्ती. आवरण म्हणजे झाकण, जसे ढग सूर्याला झाकतात. अच्छा. त्यामुळे सूर्य नाहीसा होत नाही, फक्त तो आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे अहंकार, विचार आणि भावना आत्म्याच्या सत्यावर एक आवरण टाकतात. इंटरेस्टिंग. म्हणजे आवरण शक्ती म्हणजे एक प्रकारचा फिल्टर बबल, जो आपल्याला वास्तवापासून दूर ठेवतो. तो सत्य लपवतो. मग विक्षेप शक्ती काय करते? विक्षेप शक्तीचं काम त्याहूनही हुशार आहे. ती फक्त सत्य झाकत नाही, तर त्या जागी काहीतरी दुसरंच दाखवते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंधारात दोरीला साप समजणे. हो. दोरी हे सत्य आहे, पण अज्ञानाच्या अंधारामुळे तिथे साप दिसतो. आणि भीतीही खरी वाटते. हृदयाचे ठोके वाढतात. मायेची आवरणशक्ती दोरीला लपवते आणि विक्षेपशक्ती तिथे साप निर्माण करते. त्याचप्रमाणे आपल्या आत शांती आणि आनंदा असतानाही विक्षेपशक्ती आपल्याला सांगते की सुख बाहेरच्या वस्तूंमध्ये आहे. म्हणजे आवरण शक्ती हे एक फिल्टर बबल आहे आणि विक्षेप शक्ती हा एक अल्गोरिदम आहे, जो त्या बगलमध्ये आपल्याला एक विकृत वास्तव दाखवत राहतो. ही तुलना योग्य ठरेल का? ही एक खूप चांगली आधुनिक तुलना आहे. हा अल्गोरिदम आपल्याच वासना, भीती आणि संस्कारांवर चालतो. या विक्षेप शक्तीच्या कल्पनेतून एक प्रश्न मनात येतो. जर आपण जे पाहतो ते आपल्या आतूनच येत असेल, तर या अल्गोरिदमला काय आकार देतं? इथेच गीतेमधील त्रिगुणांची संकल्पना येते का? अगदी लोगे ठिकाणी आलात. माया वाईट नाही, ती एक व्यवस्था आहे. समस्या मायेत नाही, तर तिलाच सर्वस्व मानण्यात आहे. गीता सांगते की माया या 3 गुणांनी, 3 प्रवृत्तींनी बनलेली आहे. सत्व, रज आणि तम. याच 3 रंगांनी मायेचं चित्र रंगलेलं आहे. आणि हे त्रिगुण आपल्या अनुभवाला कसा आकार देतात? तम म्हणजे अज्ञान, आळस, जडत्व. तमोगुणात माणूस निष्क्रिय असतो. रज म्हणजे चंचलता, इच्छा, महत्वाकांक्षा आणि सततची धावपळ. रजोगुणी माणूस कधीच शांत बसू शकत नाही. आणि सत्व? आणि सत्व म्हणजे स्पष्टता, शांती, ज्ञान. गंमत म्हणजे सत्वगुणसुद्धा मायेचाच भाग आहे. अच्छा. त्याला सोन्याची बेडी म्हटलं जातं. तो शुद्ध आहे, पण तोही एक बंधन असू शकतो. फरक इतकाच की तम आणि रज आपल्याला संसारात अजून खोलवर अडकवतात, तर सत्वगुण आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवतो. इथे स्वामी विवेकानंदांचे विचार खूप मार्गदर्शक ठरतात असं मला वाटतं. ते या सगळ्याकडे खूप व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहतात. हो, विवेकानंदांचा दृष्टिकोन खूप प्रेरणादायी आहे. ते म्हणतात माया ही एखादी थिअरी नाही, तर जगाचं वास्तवादी वर्णन आहे. ती जगातील विरोधाभास दाखवते. इथे जीवन आहे आणि मृत्यूही आहे. सुख आहे आणि दुःखही आहे. बरोबर. एकाच वेळी 2 विरुद्ध गोष्टींचं अस्तित्व हेच मायेचं लक्षण आहे. ते म्हणतात यालाच माया म्हणा. म्हणजे ते जगाला नाकारायला सांगत नाहीत, संन्यास घ्यायला सांगत नाहीत. अजिबात नाही. हाच त्यांच्या विचारांमधला सर्वात सुंदर भाग आहे. ते म्हणतात जगाला नाकारू नका, पण त्याला अंतिम सत्य मानू नका. भुकेल्या माणसासाठी अन्न खोटं नाही,
पण ही अवस्था बदलणारी आहे. म्हणून ती अंतिम सत्य नाही. हो. आणि विवेकानंदांचा सर्वात महत्वाचा संदेश आहे, तू दुर्बळ नाहीस. माया आपल्याला सतत अपूर्ण आणि दुर्बळ असल्याची भावना देते. ती सांगते की तुला आनंदी होण्यासाठी बाहेरून काहीतरी हवं आहे. विवेकानंद म्हणतात, हीच सर्वात मोठी माया आहे. स्वतःला कमकुवत समजणं हाच सर्वात मोठा भ्रम आहे. कारण आत्मा हा मुळातच पूर्ण आणि शक्तिस्वरूप आहे. मग त्यांच्या मते या मायेला, या दुर्बळतेच्या भावनेला पार करण्याचा मार्ग काय आहे? विवेकानंदांच्या विचारात 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे निर्भयता. निर्भयता. भीती ही मायेची सर्वात मोठी खूण आहे. कशाची भीती? काहीतरी गमावण्याची, अपयशाची, मृत्यूची. वेदांत सांगतो की आत्मा जन्मत नाही आणि मरतही नाही. हे जेव्हा खोलवर उमगतं तेव्हा भीती गळून पडते आणि माया कमकुवत होऊ लागते. आणि दुसरा मार्ग आहे निष्काम सेवा. म्हणजे मायेच्या बाजारात जिथे प्रत्येकजण काहीतरी मिळवण्यासाठी धावतोय, तिथे काहीही न मागता फक्त देणारा माणूस. तो आपोआप त्या बाजाराच्या नियमांच्या बाहेर जातो. दॅट्स अ पॉवरफुल थॉट. अप्रतिम. तुम्ही अगदी अचूक सार काढलात. जर सगळीकडे एकच ब्रह्म आहे तर दुसऱ्याची सेवा ही स्वतःचीच सेवा आहे. केवळ ध्यान किंवा ज्ञान नाही, तर जगात राहून निस्वार्थ भावनेने केलेलं काम हा सुद्धा माया ओलांडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. कारण सेवेमुळे मीपणाचा, अहंकाराचा फुगा फुटतो. तर मग या सगळ्याचं सार काय? या चर्चेच्या शेवटी आपण असं म्हणू शकतो का की मायेतून सुटका म्हणजे नक्की काय? सगळं सोडून हिमालयात निघून जाणे? सुंदर उदाहरण दिलं जातं. जशी नाव पाण्यावर तरंगते तेव्हा ती सुरक्षित असते, पण तेच पाणी जर नावेच्या आत शिरलं तर नाव बुडते. बरोबर. संसार हा पाण्यासारखा आहे. तो बाहेर असला पाहिजे, मनात नाही. मनात आसक्ती शिरली की माणूस बुडतो. म्हणजे दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, परिस्थिती नाही. आपण कुठे आहोत यापेक्षा आपण कसे आहोत हे महत्वाचे आहे. अगदी बरोबर. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, माया नष्ट होत नाही, ती समजून जाते. हो, ट्रान्सेंडेड. जसं स्वप्नातून जागं झाल्यावर स्वप्न कुठे जात नाही, ते फक्त अर्थहीन ठरतं. बरोबर. त्याचप्रमाणे ज्ञानरूपी दिवा लागल्या की अज्ञानरूपी अंधार आपोआप नाहीसा होतो. त्यासाठी अंधाराशी लढावं लागत नाही, फक्त प्रकाश आणणं पुरेसं असतं. उपनिषदांमधील नेती नेती म्हणजे हे नाही ते नाही ही प्रसिद्ध संकल्पना इथेच लागू होते का? हाच का तो दिवा लावण्याचा मार्ग? हो, हाच तो मार्ग आहे. नेती नेती हा इंट्रोस्पेक्टिव्ह मार्ग आहे. मी शरीर नाही, कारण शरीर बदलते. मी विचार नाही, कारण विचार तर क्षणाक्षणाला येतात आणि जातात. मी भावना नाही. मी पद नाही, मी यश नाही, मी अपयश नाही. अगदी. हे सगळं मी नाही असं नाकारल्यावर जे उरतं, ती न बदलणारी, या सगळ्या बदलांना पाहणारी एक शुद्ध जाणीव, एक साक्षी, तोच आत्मा. त्या जाणणाऱ्याला ओळखणं, त्या साक्षी भावात स्थिर होणं, हेच मायेच्या पलीकडे जाणं आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की माया म्हणजे भ्रम किंवा खोटेपणा नाही, तर एक अपूर्ण सत्य आहे. ती धुक्यासारखी आहे, जी विवेकाने चालत राहिल्यावर विरळ होते. आपण तिचं स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे 3 स्तर पाहिले आणि हेही समजून घेतलं की स्वामी विवेकानंदांच्या नजरेतून निर्भयता आणि निष्काम सेवेने तिला पार करता येतं. सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता की हे विश्व आपल्या दुःखासाठी बनवलं आहे का, तर या चर्चेतून असं वाटतं की माया ही शिक्षा नाही, तर एक संधी आहे. स्वतःला ओळखण्याची एक शाळा आहे. शेवटी माया म्हणजे अज्ञानाचा अंधार नाही, तर अर्धवट प्रकाश आहे. आणि पूर्ण प्रकाश म्हणजे आत्मज्ञान. जेव्हा ते मिळतं तेव्हा कळतं की सुख बाहेर नसून आपल्या आतच आहे. शांती हा आपला मूळ स्वभाव आहे आणि ज्याला आपण आयुष्यभर शोधत होतो ते आपण स्वतःच आहोत. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. जर हे जग एका स्वप्नासारखं असेल तर जागेपणीचे आपले ध्येय काय असले पाहिजे? स्वप्नातील सोने मिळवणे की स्वप्नातून जागे होणे?